गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आताच रिसेंटली EIA नोटिफिकेशन आलेलं आहे. EIAचाच लॉंग फॉर्म होतो, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. ठीक आहे. सो त्याचा एक ड्राफ्ट जो आहे तो तयार झालेला आहे, पण तो ड्राफ्ट जो आहे इन रिव्हर्स गिअर ऑन ड्राफ्ट EIA नोटिफिकेशन. मग जो काही EIA नोटिफिकेशन जे काय आलंय ते रिव्हर्स गिअर मध्ये आहे, म्हणजेच काय मागे घेऊन जाणार आहे. याच्यामध्ये प्रोग्रेसच्या तर काही गोष्टी केलेल्याच नाहीये, तर उलट जिथं आहे तिथून अजून मागे जाण्याचा विचार जे आहे तर या ड्राफ्ट नुसार जो आहे तो होऊ शकतो. ठीक आहे. या रिलेटेड एडिटोरियल आहे, नेमकं काय आहे ते समजून घेऊया. आज रीडिंग कॉम्प्रिहेन्शनच्याच पद्धतीने बघणार आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. द draft EIA notification needs wider consultation and progressive changes. मग जर आपण बघितलं की जो काही एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट जे काही नोटिफिकेशन आहे 2020 मध्ये जे काही सांगण्यात आलं किंवा लॉन्च करण्यात आलं, तर तो ड्राफ्ट जो तयार झालेला आहे त्याबद्दल असं म्हटलं जात आहे की त्याला अजून गरज आहे वायडर कन्सल्टेशन, त्याच्यावर सगळ्यांचा विचार घेण्याची, अँड प्रोग्रेसिव्ह चेंजेस, आणि पुढे घेऊन जाणारे काही चेंजेस त्यामध्ये करण्याची जी आहे ती खूप जास्त गरज आहे. ठीक आहे. सो याच्याशी रिलेटेड मुंबई मिरर मध्ये सुद्धा अजून एक आर्टिकल असं येऊन गेलेलं आहे. ठीक आहे. सो बघूयात अजून पुढे. पॅराग्राफ 1. द युनियन मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट हॅज बीन इन द स्पॉटलाइट. आता पॅराग्राफ पहिला आहे, त्याच्यामधले काही शब्द आणि काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, त्यामुळे नीट समजून घ्या. एकदा क्वेश्चन विचारला की परत मागे येत नाही, त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. ओके. द युनियन मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट हॅज बीन इन द स्पॉटलाइट. युनियन मिनिस्ट्री जे आहे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड, पर्यावरणाशी रिलेटेड, पर्यावरण मंत्रालय जे आहे ते हॅज बीन इन द स्पॉटलाइट म्हणजे फोकसमध्ये आहे ऑन मोर दॅन वन ऑकेजन ड्युरिंग द पॅन्डेमिक मध्ये आपण जर बघितलं तर एक पेक्षा जास्त वेळेस जे एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री जी आहे ती फोकसमध्ये आलेली आहे. ॲज इट वर्क टू पुश थ्रू रेट्रोग्रेड एन्व्हायरमेंटल डिसिजन्स इन अन ॲटमॉस्फिअर ऑफ जनरल पॅरालिसिस. मग जसं की ॲज इट वर्क टू पुश थ्रूचा अर्थ काय असतो? इम्पोज करणं, लादणं, किंवा अशा काही गोष्टी इम्प्लिमेंट करताय की ज्या रेट्रोग्रेड करणाऱ्या आहेत, बॅकवर्ड घेऊन जाणाऱ्या आहेत, रिव्हर्स घेऊन जाणाऱ्या आहेत. अशा एन्व्हायरमेंटल डिसिजन दिले जात आहेत की ज्या माध्यमातून ऑलरेडी जे पॅरालाइज झालेलं आहे, म्हणजेच काय वातावरण सध्या जे आहे ते कसं आहे, पॅरालिसिस झालेलं. हे पोएटिक आहे थोडं. सो म्हणजेच काय, जर जेवढं परफेक्ट असायला पाहिजे तेवढं परफेक्ट नाहीये. ठीक आहे. सो ॲटमॉस्फिअर ऑफ जनरल पॅरालिसिस, जी पॅरालिसिस झालेलं जे ॲटमॉस्फिअर आहे त्याला ज्या डिसिजन देण्यात आल्या त्या अजून जास्त बॅकवर्ड घेऊन जाणाऱ्या आहेत. या गोष्टीसाठी बऱ्याचशा पॅन्डेमिक मध्ये आपण जर बघितलं तर एकापेक्षा जास्त वेळेस मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट ही फोकसमध्ये आहे. ठीक आहे. In April, Environment Minister Prakash Javadekar used a virtual conference to ensure that the National Board for Wildlife Standing Committee, आता ही स्टँडिंग कमिटी ही जी कमिटी आहे ती काय करते तर वाईल्ड लाईफला सेव्ह करण्याचं काम जे आहे ती करते. त्यांच्या अगेन्स्ट त्यांना जे आहे तर त्यांच्याशी एक व्हर्च्युअल कॉन्फरन्स घेतली होती, ऑनलाईन कॉन्फरन्स घेतलेली होती, टू एन्श्युअर, खात्री करण्यासाठी, दॅट द नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ स्टँडिंग कमिटी स्टॅम्प इट्स अप्रुव्हल ऑन सेव्हरल प्रोजेक्ट विथ सिरियस इम्प्लिकेशन्स फॉर कॉन्झर्वेशन. कॉन्झर्वेशन म्हणजे काय, जपून ठेवणं. सिरियस इम्प्लिकेशन्स, परिणाम होणार. फॉर कॉन्झर्वेशन, जे कॉन्झर्वेशन वरती परिणाम होऊ शकतील किंवा करतील अशा बऱ्याचशे प्रोजेक्ट होते, त्यांचं अप्रुव्हल जे आहे ते नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ स्टँडिंग कमिटीने दिलंय किंवा नाही याच्याशी रिलेटेड प्रकाश जावडेकर यांनी काय केलं होतं, व्हर्च्युअल कॉन्फरन्सची घेतली होती. म्हणजेच काय, हा जो बोर्ड आहे जो वाईल्ड लाईफला सेव्ह करण्याचं किंवा कॉन्झर्व करण्याचं काम करतो, त्यांनी स्टॅम्प म्हणजे ऑथॉरिटी अप्रुव्हल द्या वेगवेगळ्या प्रोजेक्टला, यासाठी काय केलं होतं, कॉन्फरन्स घेतली होती. ही नाऊ वॉन्ट्स टू हरिडली मेक अ फंडामेंटल चेंज टू द प्रोसेस ऑफ प्रोजेक्ट अप्रुव्हल्स. आणि म्हणून ही नाऊ वॉन्ट्स, त्यांना असं इच्छा आहे की टू हरिडली म्हणजे घाईघाईने, मेक अ फंडामेंटल चेंज, छोटासा चेंज, जो बेसिक जो चेंज असतो कशामध्ये, प्रोजेक्ट अप्रुव्हलची जी प्रोसेस आहे तिची अप्रुव्हल करण्यामध्ये जे आहे तर काय करावं, थोडा चेंज करावा, असं त्यांची इच्छा आहे. बाय इंट्रोड्युसिंग अ न्यू एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट नोटिफिकेशन, नवीन पद्धतीचं जे EIA नोटिफिकेशन आहे ते इंट्रोड्यूस करून जी प्रोसेस असते त्याला थोडंसं चेंज करण्याची त्यांची इच्छा आहे. ओके, लक्षात आलं. एप्रिलमध्ये वाईल्ड लाईफ, नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ स्टँडिंग कमिटी यांच्याकडनं अप्रुव्हल आलं पाहिजे वेगवेगळ्या प्रोजेक्टवरती, याबद्दल त्यांनी विचारलं होतं. ओके. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द वर्ड रेट्रोग्रेड मीन्स हिअर. रेट्रोग्रेड याचा अर्थ नेमका काय?
थोडं पटपट बोलत चला, कारण वेळ खूप कमी आहे, याच्यामध्ये आपल्याला वेळ जरा कमी भेटतो. ठीक आहे, पटपट बोला. हा, काय मिनिंग आहे रेट्रोग्रेडचा? प्रोग्रेस करणं, प्रोसीड फर्दर, पुढे घेऊन जाणं, टेक बॅकवर्ड, मागे घेऊन येणं, ब्लो आउट करणं, किंवा लीव्ह करणं. बोलो जल्दी जल्दी. प्रीती म्हणतायत टेक बॅकवर्ड. ठीक आहे, अजून आरती नाही. बोलो जल्दी जल्दी बोलो. सी, एम आय फोन सी. अजून बोलो जल्दी जल्दी बोलो. पटकन बोला. बस एवढे दोनच जण आहे. ओके, चालेल. करेक्ट आन्सर इज सी, टेक बॅकवर्ड. सी करेक्ट आन्सर आहे. विच इज द ऑब्जेक्शनेबल डिसिजन ऑफ एन्व्हायरमेंटल मिनिस्टर? एन्व्हायरमेंटल मिनिस्टर जे आहे त्यांची कोणती डिसिजन आहे की जी ऑब्जेक्शनेबल आहे? बोलो, काय ऑब्जेक्शन घेण्यासारखं आहे? हरीडली मेक अ फंडामेंटल चेंज टू द प्रोसेस ऑफ प्रोजेक्ट अप्रुव्हल्स, hurriedly take back a change to the process of project approval, launch a new EIA notification, add some changes in the existing notification, hurriedly change the process of project approvals. सांगा पटपट बोलो जल्दी जल्दी. मागचं एकदा बघायचंय का? बघून घ्या. शेखर घोडके म्हणताय ई, प्रीती म्हणताय सी. ठीक आहे, द करेक्ट आन्सर इज hurriedly make a fundamental change. ए ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, ए हा करेक्ट आन्सर आहे. का बरं? डायरेक्टली प्रोसेस चेंज नाही केलेली आहे. हरीडली मेक अ फंडामेंटल चेंज, एक छोटासा बदल केलेला आहे, आणि तो जो आहे तर तो बदल जो आहे तो कसा आहे? ऑब्जेक्शनेबल आहे असं म्हटलं गेलंय. ओके, क्लिअर सगळ्यांना? चला पुढे, पुढची स्लाइड बघू. Para 2. Now in draft, it seeks to replace the existing EIA notification of 2006. सध्या जे आहे 2006चं जे काही नोटिफिकेशन आहे त्याला 6 म्हणजेच काय, त्याला फॉलो केलं जात आहे, त्याला रिप्लेस करण्याचा जो आहे तो प्रयत्न केला जातोय. द प्रपोज्ड प्रोव्हिजन, the proposed provisions show that the ministry has gone to great lengths to reduce or even remove public participation. मग ह्या पद्धतीचं जे काही प्रोव्हिजन दिलेलं आहे मिनिस्ट्रीने, त्यावरून असं दिसतं की हॅज गॉन टू ग्रेट लेंथ्स, हे भरपूर लांब चाललंय, टू रिड्यूस ऑर इव्हन रिमूव्ह पब्लिक पार्टिसिपेशन, एक तर कमी करणं किंवा पब्लिकचं जे काही पार्टिसिपेशन होतं त्याला काढूनच टाकायचं, या पद्धतीचं प्रपोजल जे आहे ते मांडण्यात आलेलं आहे. अँड बाय एक्सटेन्शन, आणि जसं एक्सटेंड केलं जातंय, वाढवलं जातंय इंडिपेंडंट एक्सपर्ट ओपिनियन, आणि ज्या पद्धतीने एक्सपर्ट ओपिनियन जे आहे ते वाढवले जात आहेत फ्रॉम द प्रोसेस ऑफ ग्रँटिंग एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेस. एन्व्हायरमेंटशी रिलेटेड जे काही क्लिअरन्स आहेत त्या प्रोसेसमध्ये फक्त एक्सपर्टचं ओपिनियन जे आहे ते महत्वाचं. पब्लिक रिपोर्टिंग ऑफ व्हायोलेशन मे ऑल्सो नॉट बी टेकन कॉग्निझन्स ऑफ. ठीक आहे, म्हणजेच काय कॉग्निझन्स ऑफ? विचारात घेणं. पब्लिकचं जे काही रिपोर्टिंग ऑफ व्हायोलेशन मे ऑल्सो नॉट बी टेकन कॉग्निझन्स ऑफ. मग जर आपण बघितलं तर या प्रोव्हिजनच्या माध्यमातून किंवा EIAच्या माध्यमातून काय केलं जात आहे, हळूहळू एक तर पब्लिक पार्टिसिपेशन कमी करणं किंवा डायरेक्टली रिमूव्ह केलं जात आहे, आणि जे पण इंडिपेंडंट एक्सपर्ट ओपिनियन आहे, एक्सपर्ट लोकांचे जे ओपिनियन आहे त्याला काय केलं जात आहे? एक्सटेंड केलं जात आहे, त्याला वाढवलं जात आहे फ्रॉम द प्रोसेस ऑफ ग्रँटिंग एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेस. फक्त एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स भेटण्यासाठी फक्त एक्सपर्टचेच ओपिनियन महत्वाचे आहे, बाकी पब्लिकशी काही घेणं देणं नाहीये, याच्याशी रिलेटेड अशा पद्धतीचे जे डिसिजन आहे ते घेतले जात आहेत. ठीक आहे, वाईल देअर कॅन बी नो आर्ग्युमेंट अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. हा, हे तर मान्य आहे की डेव्हलपमेंट प्रोजेक्ट बद्दल काही आर्ग्यू करण्याचा काही प्रश्न नाही आहे, ते खरंच महत्वाचे आहे. इट हॅज रिसॉर्टेड टू सोफिस्ट्री इन क्लासिफाईंग. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सोफिस्ट्री? सोफिस्ट्री मीन्स व्हॉट? बचावा खातर एखादं खोटं बोलणं किंवा फॉल्सली आर्ग्यू करणं आणि मेंटेन करून देणं आणि सांगणं. ठीक आहे, सो अशा पद्धतीने मांडणं की ते खरं आहे आणि पटवून देण्यासाठी. इन क्लासिफाईंग ऍक्टिव्हिटी फॉर एक्झम्पशन्स. मग जर आपण बघितलं की जर ह्या प्रोजेक्टला जसं सांगितलं जात आहे किंवा ह्या गोष्टी करण्याचं कारण जे सांगितलं जात आहे ते काय सांगितलं जात आहे
की बरेचसे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट जे आहेत ते अडकून पडलेत, हे कारण सांगितलं आता. नो डाऊट की ते आर्ग्यू करण्यासारखं नाहीये, ते खरंच गरजेचं आहे. पण त्याचा अर्थ असा नाहीये की या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी याच्यातून सगळ्यांना एक्झेम्पशन भेटेल. म्हणजेच काय, इट हॅज रिसॉर्टेड टू सोफिस्ट्री इन क्लासिफाईंग ऍक्टिव्हिटी फॉर एक्झेम्पशन्स. मग ज्या काही कॉन्झर्व करण्याच्या किंवा फॉरेस्ट असेल किंवा नेचर असेल, एन्व्हायरमेंट असेल, त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी त्याला कारण म्हणून किंवा डेव्हलपमेंट प्रोजेक्टचं नाव देणं हे जरा चुकीचं आहे. सेक्शन 26 प्रोव्हाइड्स अ लिस्ट ऑफ प्रोजेक्ट्स. मग सेक्शन 26 नुसार एक लिस्ट देण्यात आलेली आहे अशा प्रोजेक्टची दॅट वुड नॉट अट्रॅक्ट एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स ऑर परमिशन. त्यांना जे आहे तर एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स किंवा परमिशनची जी आहे तर ती गरज राहणार नाही अशा पद्धतीचे जे काही क्लिअरन्सेस ते गरजेचे राहणार नाही असं या EIAच्या याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि मग कोणत्या कोणत्या क्लिअरन्सला बघा, असे क्लिअरन्स कोणते, इन्क्लुडिंग कोल मायनिंग. आता कोल मायनिंग आहे ती करायची आहे तर कंपल्सरी सेक्शन 26 जो आहे तो काय सांगतो की ह्यांच्याबद्दल जे आहे तर काय केलं पाहिजे, कोल मायनिंग असेल तिथे क्लिअरन्स जे आहे ते एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स कंपल्सरी, पण ह्या EIAच्या ऍक्ट नुसार जो सांगतोय तो काय सांगतोय, गरजेचा नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर सिस्मिक म्हणजेच कोणते असतात, रिलेटेड टू अर्थक्वेक. सर्वेज फॉर ऑइल, मिथेन अँड शेल गॅस ऑन सम लँड्स. मग ज्या ज्या ठिकाणी ऑइल भेटतंय किंवा काही गॅस भेटतंय तर मग त्या केसमध्ये तिथे कंपल्सरी क्लिअरन्स, एन्व्हायरमेंटला काही त्रास होणार नाही याबद्दल काळजी घेतली पाहिजे. जसं की सिस्मिक सर्वेज फॉर ऑइल, म्हणजे जिथं ऑइल निघणार आहे मग तिथं जर खोदलं जात आहे तर ते खोदत असताना अर्थक्वेक होणार नाही ह्याची क्लिअरन्स जे आहे त्या पद्धतीचा क्लिअरन्स जे आहे ते घेणं गरजेचं आहे. पण सेक्शन 26 जे आहे ते त्याला सांगतंय की इथं गरजेचं नसणार आहे म्हणून. ठीक आहे, लक्षात आलं एवढं? ओके, बघूया क्वेश्चन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सोफेस्ट्री हिअर? डिसिविंग आर्ग्युमेंट्स, फॉल्स, ट्रू एंड प्रोटेक्टिंग, सोफिस्टिकेटेड, एंशियंट. बोलो जल्दी जल्दी. शेखर ए VS, शेखर A VS A, AK-47 A, MI phone A, भावना A. व्हेरी गुड, A इज द करेक्ट आन्सर. डिसीव करणं म्हणजेच काय, फसवणं. मग असे आर्ग्युमेंट की जे काय केले जात आहेत, फसवणूक करणारे आर्ग्युमेंट्स आहेत. ओके. विच सेक्शन गिव्स अ लिस्ट ऑफ प्रोजेक्ट्स रिगार्डिंग क्लिअरन्स. क्लिअरन्सशी रिलेटेड सेक्शन जे आहे ते कोणतं सांगितलं होतं, आताच सांगितलं. कोणतं होतं, बोलो जल्दी जल्दी. सगळ्यांचं करेक्ट येईल. बी 25 नाही, आताच सांगितलं 26. ठीक आहे. सो सेक्शन 26 इज द section that gives a list regarding clearances. Okay, so correct answer is section 26. क्लियर सगळ्यांना? हा क्वेश्चन करंट अफेअर्स साठी पण महत्वाचा आहे. चलो आगे. थोड़ा फास्ट, जो वेळ कमी आहे त्यामुळे. सेक्शन 14 प्रोव्हाइड्स exemption for these and some other projects from public consultation. मग सेक्शन 14 जो आहे तो असं सांगतो की एक्झम्पशन देतो कशाबद्दल, या आणि ह्या सारख्या काही प्रोजेक्टला जिथं काय करायला पाहिजे, पब्लिक कन्सल्टेशन असेल तिथे. ठीक आहे. ऑल्सो लिमिटिंग द स्कोप ऑफ पब्लिक इन्व्हॉल्वमेंट टू डिस्ट्रिक्ट्स कन्सर्न. मग ज्या ज्या जिल्ह्यातील ह्या सगळ्या गोष्टी असतील, ज्या जिल्ह्यामध्ये हे सगळं करायचं असेल तर तिथे पब्लिकचा जो इन्व्हॉल्वमेंट आहे ती असायला पाहिजे, पण त्याला पण काय करते, लिमिट करते. त्याच्यावरती पण काय करते, जरा बंधनं आणतं. इन द केस ऑफ नॅशनल पार्क्स अँड सँच्युरीज वेअर पाईपलाईन इन्फ्रास्ट्रक्चर विल पास. मग ज्या ज्या ठिकाणावरनं पाईपलाईन इन्फ्रास्ट्रक्चर जाते मग त्या ठिकाणावरनं सुद्धा तिथे जर पार्क असतील किंवा सँच्युरीज असतील तर त्याबद्दल पब्लिकचं जे काही कंपल्सरी तिथं इन्व्हॉल्वमेंट जी आहे ती असलीच पाहिजे. पण सेक्शन 14 जो आहे तो काय करतोय, त्याला एक्झेम्प्ट करतोय, त्याला लिमिट करतोय. ठीक आहे. पाईपलाईन वर्फा म्हणून जर वापरलं तर त्याचा अर्थ एक्झिक्यूट असा असतो. ठीक आहे. सो पाईपलाईन सगळ्यांना माहिती आहे बेसिकली. रोड्स अँड हायवेज गेट लिबरल कन्सेशन्स. आणि रोड आणि हायवे जे आहेत त्यांना लिबरल, कोणत्याही व्यत्यय न येता कन्सेशन्स मिळावे. ठीक आहे. फर्दर इट रिटेन्स द क्लॉज दॅट इफ अ पब्लिक एजन्सी ऑर ऑथॉरिटी
considers the local situation not conducive to participation by citizens. बघा त्यासोबत सोबत अजून काय केलं त्यांनी, तर इट रिटेन्स द क्लॉज, पहिला जो क्लॉज होता त्याला रिटेन केलं, त्याला रिगेन केलं, रिफ्रेम केलं. ठीक आहे. द क्लॉज दॅट इफ अ पब्लिक एजन्सी, एखादी पब्लिक एजन्सी किंवा एखादी ऑथॉरिटी कन्सिडर्स द लोकल सिच्युएशन, सध्याची असणारी लोकल सिच्युएशन जी आहे नॉट कंडिसिव्ह, कंडिसिव्ह म्हणजेच मेकिंग सर्टन इफ इट इज पॉसिबल ऑर नॉट, मग हे जे आहे समजा तर ते भविष्यात शक्य आहे किंवा नाहीये या लोकल सिच्युएशन नुसार टू पार्टिसिपेशन बाय सिटीजन्स, मग सिटीजन्सचं जे काही पार्टिसिपेशन असेल पब्लिक एजन्सी किंवा ऑथॉरिटी यांनी ते करायला पाहिजे. द पब्लिक कन्सल्टेशन नीड नॉट इन्क्लूड अ पब्लिक हिअरिंग, पब्लिकचं कन्सल्टेशन असलं पाहिजे पण त्याला अंतिम मानलं जाणार नाही. म्हणजेच काय, त्यांचं पब्लिक एजन्सी किंवा ऑथॉरिटी असेल त्यांनी सांगावं, सुचवावं, पण त्यांचं ओपिनियन जे असेल ते फायनल कन्सिडर केलं जाणार नाही. म्हणजेच काय, त्यांचं वेटेज जे आहे ते काय होईल, कमी होईल. इन स्पाइट ऑफ द फार रिचिंग नेचर ऑफ इट्स प्रपोज्ड ऍक्शन्स, या सगळ्यांच्या व्यतिरिक्त फार रिचिंग म्हणजे दूरवर जाणाऱ्या नेचर ऑफ इट्स प्रपोज्ड ऍक्शन, ज्या पद्धतीने ह्या ऍक्शन्स पुढे घेऊन जाणाऱ्या आहेत किंवा थोडस नेचरला जे आहे तर जरा फार रिचिंग आहेत, जरा प्रॉब्लेमॅटिक आहेत. proposed action the center has displayed unseemly haste to get them in place, and Mr. Zavadekar has not aided credibility by trying to shut down public responses to the draft early. मग गव्हर्नमेंटला किंवा सेंटरला हे सगळं माहिती आहे की या ज्या डिसिजन्स या निसर्गाला जरा घातक आहे, प्रॉब्लेमॅटिक आहे, तरी सुद्धा हॅज डिस्प्लेड अनसिमली हॅस्ट, अनसिमली एक्सपेक्टेड नाहीये, अनएक्सपेक्टेड आहे, अशी घाई केली जाते टू गेट देम इन प्लेस, एखाद्या ठिकाणी. म्हणजे काय, हे जे लॉ आहेत किंवा हे जे नोटिफिकेशन आहे याला इम्प्लिमेंट करण्यासाठी खूप जास्त घाई केली जाते कुणाकडनं, सेंटरकडनं. अँड मिस्टर जावडेकर हॅज नॉट एडेड क्रेडिबिलिटी, क्रेडिबिलिटी मीन्स ट्रान्सपरन्सी म्हणू शकतो आपण. सो एडेड क्रेडिबिलिटी बाय ट्राईंग टू शट डाऊन पब्लिक रिस्पॉन्स टू द ड्राफ्ट अर्ली, मग पब्लिक रिस्पॉन्सचा विचार न करता किंवा त्यांचं ओपिनियन न घेता ड्राफ्टला अर्ली लॉन्च करून टाकणं किंवा सांगून टाकणं, रिलीज करणं, हे मिस्टर जावडेकर यांच्या ट्रान्सपरन्सीवरती प्रश्न उठवणार आहे. हॅज नॉट एडेड, एडेड म्हणजे हेल्प करणं, सो त्या नॉट हेल्प टू क्रेडिबिलिटी. ठीक आहे. मग इट टूक अ दिल्ली हायकोर्ट ऑर्डर टू एक्सटेंड द डेडलाईन टू ऑगस्ट 11, आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमुळे दिल्ली हायकोर्टाने मात्र काय केलंय, या ऑर्डरला 11 ऑगस्ट पर्यंत सगळ्या काही पब्लिकचे जे काही रिस्पॉन्स आहे ते कन्सिडर करणं आणि मग नंतर हा ड्राफ्ट जो आहे तो फायनल केला जावा याबद्दल 11 ऑगस्ट पर्यंत डेडलाईन दिलेली आहे. ओके, क्लिअर? बघून घ्या एकदा. चलो, व्हॉट इज द ऑपोजिट मिनिंग ऑफ द वर्ड हास्ट हियर? हास्टच्या विरुद्ध काय असतं? हास्ट, लेटर, लेट, हरी, घासली, नन. बोलो जल्दी जल्दी. आरती म्हणताय सी. ऑपोजिट पाहिजे आपल्याला. बी बी बी. ठीक आहे, बी इज द करेक्ट आन्सर. का बरं? हास्ट म्हणजे घाई. घासलीचा मिनिंग सुद्धा घाई होतो, हरीचा मिनिंग सुद्धा घाई होतो. आपल्याला काय पाहिजे? ऑपोजिट. ऑपोजिट काय असणार मग? उशिरा म्हणजे लेट. लेटर पत्र ते वाला तर काही संबंधच नाही. ओके, क्लिअर सगळ्यांना? चलो आगे. व्हॉट मेक्स द डिसिजन ऑफ मिस्टर जावडेकर नॉन ट्रान्सपरंट? कशामुळे ते नॉन ट्रान्सपरंट आहे जावडेकर यांची डिसिजन? ट्राइंग टू शट डाउन पब्लिक रिस्पॉन्सेस टू द ड्राफ्ट अर्ली, ट्राइंग टू रिमूव्ह पब्लिक रिस्पॉन्सेस टू द ड्राफ्ट अर्ली, trying to public responses to the draft late, public responses to the notification breaking the laws. बोलो जल्दी जल्दी जल्दी. शेखर ए, आरती ए, MI फोन ए, AK-47 ए, VS ए. ठीक है, इतने सब लोग ए बोल रहे हैं तो फिर हम कैसे मना कर सकते हैं? सो द करेक्ट आंसर इज ए. करेक्ट आंसर आहे ए. ट्राइंग टू शट डाउन पब्लिक रिस्पॉन्सेस टू द ड्राफ्ट अर्ली, लवकरच काय करून टाकणं, ते जे ड्राफ्ट आहे तो अर्ली रिलीज करणं, हे काय आहे, जरा चुकीचं आहे. आणि त्यामुळे त्यांची डिसिजन कशी वाटत नाहीये, नॉन ट्रान्सपरन्स वाटते. ओके, अँड द लास्ट पॅरा. आणि आता शेवटचा पॅराग्राफ.
द एक्सरसाइज हॅज बीन फर्दर मडीड बाय. हा, हे एक भारी फ्रेज आहे. मडीड बाय म्हणजेच काय असतं, म्हणजे ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा चिखलाने माखलेली आहे म्हणजेच काय, जरा वाईट आहे. ठीक आहे. सो अशी जी एक्सरसाइज हॅज बीन फर्दर मडीड बाय, याच जी काही डिसिजन दिली जाते त्यासोबतच अजून काय काय इन्क्लुडेड आहे. द मिस्टिरियस ब्लॉकिंग, मिस्टिरियस मीन्स संशयास्पद, ब्लॉकिंग ब्लॉक करणं ऑफ सम ऍक्टिव्हिस्ट वेबसाइट्स कॉलिंग फॉर द EIA प्रपोजल टू बी ड्रॉप. मग EIA प्रपोजल हे काय करण्यात यावं, ड्रॉप करण्यात यावं, या संदर्भात काही वेबसाईट वरती मेसेजेस जे आहेत ते टाकण्यात आलेले होते. त्या सगळ्या वेबसाईटला संशयास्पद रीतीने ब्लॉक करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीने काय केलं, ज्या साईट्स आहे ज्या अशा सांगत होत्या की एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट केलं पाहिजे, या गोष्टीला EIA ला सँक्शन नाही केलं पाहिजे, अशा साईटला त्यांनी काय करून टाकलं, डायरेक्टली ब्लॉक करून टाकलंय. ठीक आहे. प्रपोजल टू बी ड्रॉप and demanding a new approach towards conserving natural resources for future generation. भविष्यातल्या ज्या काही फ्युचर जनरेशन मधल्या ज्या काही रिसोर्सेस जे आहेत, नॅचरल रिसोर्स जे असणार आहेत त्यांचा बचाव केला पाहिजे, याच्याशी रिलेटेड ज्या ज्या वेबसाईट सामाजिक पद्धतीने काही मेसेजेस देत होत्या त्या वेबसाईटला बिलकुल काय करून टाकलंय यांनी, बंद करून टाकलंय, ब्लॉक करून टाकलंय, संशयास्पद रीतीने ब्लॉक करण्यात आलेलं आहे. Clearly, the center's attempt at weakening checks and balances are not new. तसं बघितलं तर क्लिअरली जर आपल्याला बघितलं तर क्लिअरली असं दिसतं की सेंटरचा जो काही अटेम्प्ट आहे, सेंटरने ज्या पद्धतीने हे सगळं सांगितलंय त्या पद्धतीने विकनिंग चेक्स अँड बॅलन्सेस आर नॉट न्यू. म्हणजेच काय, चेक करणं किंवा त्यांना मॉनिटर करणं हे सेंटरला बिलकुल आवडत नाही, हे आपल्याला नवीन नाहीये. सेंटरला एखाद्या गोष्टीवरती चेक करणं किंवा बॅलन्स करणं याला वीक करून टाकतात, या सिस्टीमला ते काय करतात, वीक करतात. आणि हा जो अटेम्प्ट आहे हा आपल्याला नवीन नाहीये. अ स्टडी ऑफ कोल मायनिंग क्लिअरन्सेस शोज दॅट, जो स्टडी आहे कोल मायनिंगशी रिलेटेडचा तो असं दाखवतो की 4,302 हेक्टर्स ऑफ फॉरेस्ट वेअर डायव्हर्टेड ड्युरिंग 2014 to 18 फेवरिंग एक्सट्रॅक्शन ओव्हर कॉन्झर्वेशन. बघा, कोल मायनिंग जे आहे त्याचे क्लिअरन्सेस असं दाखवतात की 4,302 हेक्टर एवढे फॉरेस्ट जे आहे ते त्याची जमीन आहे ती काय करण्यात आली, डायव्हर्ट करण्यात आली. आणि काय कारण देण्यात आलं, फेवरिंग एक्सट्रॅक्शन ओव्हर कॉन्झर्वेशन. कॉन्झर्वेशन म्हणजे जपून ठेवणं, एक्सट्रॅक्शन म्हणजे बाजूला काढून घेणं. असं सांगण्यात आलं की कोल मायनिंगच्या माध्यमातून 4,302 हेक्टर एवढी जी लँड आहे जी फॉरेस्टमध्ये कॉन्झर्वेशनच्या अंतर्गत होती, ती 2014 ते 2018 या काळामध्ये बाजूला एक्सट्रॅक्ट करण्यात आली. कशासाठी, कोल मायनिंगसाठी. COVID-19 has powerfully demonstrated the value of nature of well-being. COVID-19 यामुळं पॉवरफुली याने इम्पॅक्ट केलेला आहे द व्हॅल्यू ऑफ नेचर फॉर वेलबिंग. नेचरचं जे काही व्हॅल्यू आहे वेलबिंग साठीचं ते COVID-19 ने फक्त ह्युमन बिंगलाच नाही तर नेचरला पण इम्पॅक्ट केलेलं आहे. इथं डिमॉन्स्ट्रेटेडचा अर्थ इम्पॅक्टेड असं म्हटलं जातंय. ऑफ लॉस्ट फॉरेस्ट अँड कॅप्चर्ड वाईल्ड लाईफ ब्रिंगिंग व्हायरसेस, रिझर्वायर्स क्लोजर टू ह्युमन्स अँड फॉल एअर डिस्ट्रॉइंग देअर हेल्थ. ऑफ लॉस्ट फॉरेस्ट म्हणजेच काय, कशा पद्धतीने फॉरेस्टला लॉस्ट करण्यात आलं. अँड कॅप्चर्ड वाईल्ड लाईफ ब्रिंगिंग व्हायरस रिझर्वायर्स. मग जर आपण बघितलं वाईल्ड लाईफ म्हणजेच काय, ऍनिमल वगैरे जे आहेत त्यांना सुद्धा काय केलेलं आहे तर व्हायरस रिझर्वायर क्लोजर टू ह्युमन्स, माणसाच्या जवळ असणारे, फक्त माणसंच नाही तर त्यासोबत जे ऍनिमल्स आहेत त्यांना सुद्धा याचा इम्पॅक्ट जो आहे तो झालेला आहे. म्हणजे त्या माध्यमातून फॉरेस्ट आणि वाईल्ड लाईफ या दोघांनाही लॉस ऑलरेडी झालेला आहे. अँड फॉल एअर डिस्ट्रॉइंग देअर हेल्थ. आणि त्या माध्यमातून जी एअर आहे त्या माध्यमातून डिस्ट्रॉइंग देअर हेल्थ, त्या फॉरेस्टची आणि सोबत फॉरेस्ट मधल्या अॅनिमल आणि प्लांट्स यांची सुद्धा हेल्थ जी आहे ती काय होते, जरा कमकुवत होत चाललेली आहे, वीक होत चाललेली आहे. म्हणजे फक्त इम्पॅक्ट हा ह्युमन बिईंग वरतीच नाही झालेला तर नेचरवरती, बाकी जे आहे वेल बिईंग म्हणजे लिव्हिंग बिईंग जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा इम्पॅक्ट झालेला आहे. while there might be a case for some changes, much of the proposed EIA system can only make things worse and should not be pushed through. म्हणून ही जी केस आहे यामध्ये बरेचसे असे चेंजेस आहेत. मच ऑफ द प्रपोज EIA सिस्टम, जी सिस्टम सांगण्यात आलेली आहे किंवा जे नोटिफिकेशन देण्यात आलेले आहे यामधून, या माध्यमातून जेवढ्या गोष्टी आहेत त्या अजून जास्त काय होणार आहे, वर्स होणार आहेत, वर्स कंपॅरेटिव्ह फ्रॉम बॅडचा. ठीक आहे. अँड शुड नॉट बी पुश्ड थ्रू. शुड नॉट बी पुश्ड थ्रू. पुश्ड थ्रू म्हणजेच काय, आणि म्हणून ती काय करण्यात नाही आलं पाहिजे, नोटिफिकेशन जे ते अस्तित्वात नाही आलं पाहिजे किंवा लादलं नाही गेलं पाहिजे, इम्पोज नाही केलं पाहिजे फोर्सफुली. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर.
चलो क्वेश्चन आन्सर बघूया. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द फ्रेज पुश्ड थ्रू? पुश्ड थ्रू याचा मिनिंग नेमका काय? मीन्स हिअर टू इम्प्लिमेंट विलफुली, इच्छेने इम्प्लिमेंट करणं, टू स्टॉप थांबवणं, टू बॅन फोर्सफुली त्याला थांबवणं, फोर्सफुली थांबवणं, इरॅडिकेट कम्प्लिटली काढून टाकणं, आणि लास्ट टू इम्पोज फोर्सफुली, फोर्सफुली इम्पोज करणं, लादणं. शेखर ई, आरती ई, प्रीती ई, एम आय फोन ई, भावना ई. ओके, एवढे जरा बोलताय म्हणजे तेच असणार आहे. करेक्ट आन्सर आहे ई. ई इज द करेक्ट आन्सर. टू इम्पोज फोर्सफुली, कसं इम्पोज करणं? फोर्सफुली. लादणं, फोर्सफुली लादणं. ठीक आहे. व्हॉट डीड COVID-19 डेमॉन्स्ट्रेटेड? सांगा, COVID-19 मुळे काय डेमॉन्स्ट्रेट झालं, काय इम्पॅक्ट कशावरती झाला? द व्हॅल्यू ऑफ नेचर. बर, डी शेखर. द व्हॅल्यू ऑफ ह्युमन, द हेल्थ अँड सेफ्टी ऑफ ह्युमन बीइंग, हेल्थ ऑफ द पब्लिक, मोरल वैल्यूज ऑफ ह्यूमन बीइंग. बोलो जल्दी जल्दी. शेखर डी, भावना डी, एम आई फोन डी. बर, पटपट आंसर करा. लास्ट लास्ट क्वेश्चन है. AK-47 डी. ठीक है, करेक्ट आंसर इज डी, द वैल्यू ऑफ नेचर फॉर वेल बीइंग. ओके, करेक्ट आन्सर आहे, सगळ्यांचे करेक्ट आले. तर अशा पद्धतीने आपलं एडिटोरियल जे आहे ते इथे संपतं.